10वी-12वीचे मार्क्स भविष्यातल्या स्वप्नांची दिशा ठरवू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पांडुरंग त्रिंबक काळे, गाव शिरसाळा, तालुका परळी, जिल्हा बीड. आजूबाजूला शिक्षणाचे महत्त्व माहिती नव्हतं आणि कोणी घरी शिकले नव्हते. 10वीला 49% गुण घेऊन पास झाले आणि 12वीला 44% गुण घेऊन इंग्लिश विषयात नापास झाले. परत 2 वर्षांनी इंग्लिश विषय क्लिअर केले आणि 46% त्यांना 12वीला भेटले. आणि त्या कॅटेगरीमध्ये त्यांना असं वाटलं की मला कुठलीच चांगला जॉब भेटणार नाही, हे फिक्स होतं त्यांच्या डोक्यात. कॉमन आहे, भरपूर लोकांना असं वाटणं साहजिक आहे आणि त्यांनाही वाटलं. मग भैयासाहेब किरवले, रमेश गायकवाड हे त्यांचे जवळचे मित्र होते. तिघं मिळून बसले आणि विचार केले, आता करायचं काय. तर ठरवले भरतीला उतरायचा आणि उतरले. 2012 साली 3 जण एकदमच मुंबई पोलीस झाले. तर त्यांचा आनंद गगनात मावेना, भयंकर आनंदित झाले. भरती होऊन 4-5 वर्षांनी पांडुरंग काळे यांच्या जीवनात एक प्रसंग आला आणि त्या दिवशी त्यांनी ठरवले अधिकारी व्हायचे. तर मुंबईसारख्या या मोठ्या शहरात राहून खडतर प्रवास, कष्ट, मेहनत करून त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास खडतर होता मित्रांनो, भयंकर होता, पण त्यांनी झुकले नाही, पण त्यांनी थकले नाही, हरले नाही, कंटिन्यू ठेवले. 2022 साली प्री पास झाले, मेन्स पास झाले आणि ग्राउंडला 100 पैकी 100 मार्क घेतले आणि फक्त 3.5 मार्कांनी त्यांचा PSI पद हुकला. म्हणजे सिलेक्शन झालं नाही मित्रांनो. पण थांबले नाही मित्रांनो, थांबायचं नाही, चालायचंय. रिझल्ट लागून 4-5 दिवसानंतरच जिद्द, चिकाटी, सातत्य कंटिन्यू ठेवले आणि 2023 साली परत PSI पदाची ऍड आली. 2023 सालचा जो PSIचा ऍड होता, तो ऍड अथवा तो प्रोसिजर पूर्ण कंप्लीट होईपर्यंत 3 वर्ष लागलं आणि फायनली 30 एप्रिल 2026 या दिवशी पांडुरंग त्रिंबक काळे आणि त्याचे मित्र रमेश गायकवाड दोघे मिळून एकाच दिवशी PSI झाले मित्रांनो. दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी आणि गावभर जंगी मिरवणूक काढण्यात आला. ह्याला म्हणतात जिद्द, चिकाटी आणि मेहनत. तर मित्रांनो, पांडुरंग त्रिंबक काळे असे म्हणतात, 10वी-12वीचे मार्क्स भविष्यातल्या स्वप्नांचे दिशा ठरवू शकत नाही, तर तुमच्या भविष्यातले स्वप्नांची दिशा तुम्ही स्वतः ठरवू शकता. तुम्ही स्वतः ठरवा, जिद्द, चिकाटी, मेहनत ठेवा आणि यशस्वी व्हा. आणि अशाच प्रकारे रिअल मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.